आई वडिलांचं ऐकलं नव्हतं मी जेव्हा ऐकायला पाहिजे होतं, तेव्हा तुम्हाला रिअल लाईफ कळते. नवीन नवीन मित्र भेटतात, एन्जॉय करायला फार भेटतं इथे. अभ्यास पण असतो, असं नाही की अभ्यास नसतो. सिरीज टेस्ट सिरीज अशी नीटच्या प्रिपरेशनमध्ये खूप महत्त्वाची असते आणि टेस्ट सिरीजचा स्कोर म्हटलं तर हे खूप अप्स अँड डाऊनचं असते. मला या गोष्टीचं टेन्शन नव्हतं कधीच की मला कमी मार्क आल्यावर माझ्या घरचे काय बोलणार किंवा मला आतून कसं वाटेल, पण मला या गोष्टीचं टेन्शन वाटायचं की बाहेरचे लोक काय बोलतील किंवा बाहेरचे लोक मला कसं परसिव्ह करतील. सर्कल तर म्हणजे नकोच. तर फर्स्ट टाईम असल्यामुळं काही कळत नाही काय करावं. ड्रॉप इयरमध्ये सुद्धा असं कन्सिस्टंट मार्क्स कधीच नव्हते माझे. घरच्यांचं एक एक्सपेक्टेशन्स होती अशी की मेडिकल फील्डमध्ये जावं. माझा मोठा भाऊ आहे, तो आधीपासून इंजिनियर होता, त्याच्यामुळे अजून एक इंजिनियर घरात नको म्हणून त्यांचं असं होतं की एक मेडिकलमध्ये डॉक्टर बनवू आपण. हां, नीटच्या प्रिपरेशनमध्ये कन्सिस्टन्सी हे खूप महत्त्वाची असते. कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्यासोबत इमानदारीनं राहिले पाहिजे. गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर्स, वेलकम बॅक टू द न्यू पॉडकास्ट. आजच्या या पॉडकास्टमध्ये मी आलेलो आहे GMC नांदेडमधील काही विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करण्यासाठी. जाणून घेऊया त्यांची जर्नी, कशा प्रकारे त्यांनी नीटचा अभ्यास करून 600+ मार्क पाडलेले आहेत किंवा त्यांचे जे काही मार्क आहेत. तर आता बघूयात. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव गजेंद्र सिंह राजेंद्र सिंह चौहान आहे. गजेंद्र सिंह राजेंद्र सिंह चौहान. अरे वा, कुठला आहे तू? मी नांदेडचाच आहे. प्रॉपर नांदेड. नांदेडमध्येच अभ्यास कुठे केला नीटचा? मी IIB ला अभ्यास केलेला आहे नांदेडमध्येच का? हो. सेम सिटी प्रिपरेशन वगैरे? हो, सगळे सेम सिटी, सेम प्रिपरेशन, इथेच कॉलेज आहे, इथेच. सिटी एवढी चांगली आहे तर बोर होण्याचं कारणच नाही आहे काही. नांदेड सिटी चांगली वाटली तुला? हो, आता इतके वर्ष इथंच आहे. कॉलेज आणि स्कूलिंग सुद्धा इथेच झालेलं आहे. प्रिपरेशन सुद्धा नीटची इथेच केली. त्याच्यामुळे मग ही सिटी अशी झाली की आता ओळखीची सिटी झाली. त्याच्यामुळे दुसरीकडे कुठं जाण्याचा असा फार इच्छा नाही झाली की दुसरीकडे जावं. आणि मार्क पण असे आले की परफेक्ट ही सिटी भेटली. किती मार्क आले ते? मला नीटमध्ये 624 मार्क होते. 624. येस. अरे वा. तुझं काय नाव आहे? नमस्कार, माझं नाव तुषार महेंद्र चौधरी. मी जिल्हा चंद्रपूर आणि तालुका बल्लारशाचा आहे. मी नांदेडमध्ये IIB या कोचिंगमध्ये शिकलो होतो आणि नीट 2024मध्ये मला 657 मार्क आले. 657 आलेत का? अरे कुठला आहे तू? मी चंद्रपूरचा आहे का? प्रिपरेशन कुठे केली? प्रिपरेशन IIB नांदेडमध्ये केलं होतं. 11वी 12वी इथंच. कशी राहिली तुझी जर्नी नीटची? तर जसं 10वी झाले तर 11वीमध्ये इथे नांदेडमध्ये आलो. स्टार्टिंगमध्ये म्हणजे जसं बेसिक चालू असते तेव्हा बायो आणि केमिस्ट्री तर खूप इझी जात होता, पण फिजिक्स डिफिकल्टी जात होती. पण जशी IIBची जी फॅकल्टी फिजिक्सचे बेसिकपासून जसे बेसिक मॅथ्स, स्केलर वेक्टर अशा छोट्या चॅप्टरपासून म्हणजे बेसिक कन्सेप्ट बिल्ड केलेत. त्याच्यामुळे मला फिजिक्स 150+ नीटमध्ये मी घेऊ शकलो. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. 150+ आहेत का? आणि बायोमध्ये 336 आणि केमिस्ट्री 170. तुला किती फिजिक्सला? मला फिजिक्सला 138 आहे आणि ओव्हरऑल माझे केमिस्ट्रीमध्ये 151 आणि बायोलॉजीमध्ये 335. नीटची जर्नी कशी राहिली तुझी? 10वी झाली होती, 10वी कोविडमध्ये गेली होती, बोर्ड्स कोविडमध्येच झाले होते. पण ओव्हरऑल स्टार्टिंगपासूनच अकॅडमिकमध्ये चांगलं होतं. त्याच्यामुळे घरच्यांचं एक एक्सपेक्टेशन्स होती अशी की मेडिकल फील्डमध्ये जावं. माझा मोठा भाऊ आहे, तो आधीपासून इंजिनियर होता, त्याच्यामुळे अजून एक इंजिनियर घरात नको म्हणून त्यांचं असं होतं की एक मेडिकलमध्ये डॉक्टर बनवू आपण. 10वी झाली, 91.4% होते. त्याच्यानंतर डिसाईड केलं की ठीक आहे, आता नांदेडमध्येच राहून आपण नीटची प्रिपरेशन करू. पण कोविडमध्ये सगळं झाल्यामुळे स्टार्टिंगमध्ये कळालं नाही की काय करायला पाहिजे किंवा कसा अभ्यास करायला पाहिजे, नीटमध्ये क्वेश्चन्सला कसं टॅकल करायला पाहिजे. त्याच्यामुळे स्टार्टिंगचा एक अटेम्प्ट जो होता तो काइंड ऑफ नाही असा चांगला नाही गेला. मग त्याच्यानंतर डिसाईड केलं की एक ड्रॉप घेऊ. मग ड्रॉप घेतल्यानंतर टीचर्सशी बोलणं, त्यांच्याशी रेग्युलरली चेकअप करणं की प्रोग्रेस कशी आहे, अजून काय करायला पाहिजे किंवा अभ्यास कसा करायला पाहिजे, क्वेश्चन्स कसे टॅकल करायला पाहिजे, ते रेग्युलरली त्यांच्यासोबत कन्वे केलं, बोलणं झालं त्यांच्यासोबत. त्याच्यामुळे एक काफी कॉन्फिडन्स बिल्डअप झाला ओव्हर द पिरियड ऑफ टाईम.
ड्रॉप इयरमध्ये सुद्धा असं कन्सिस्टंट मार्क्स कधीच नव्हते माझे. कधी 630 यायचे, कधी 640 यायचे, कधी कधी 560 550 असे पण मार्क्स व्हायचे. पण मला वाटतं की रॅदर दॅन फोकसिंग ऑन हाऊ मच यू स्कोर, तुम्ही त्याच्यामधून काय शिकताय त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. आणि फक्त कंटिन्युअसली अभ्यास करा. असं नाही की मी आज 6 तास अभ्यास केला, उद्या अभ्यास नाही केला, परवाच नाही केला, मग नंतर परत 8 तास अभ्यास केला. कन्सिस्टन्सी मेंटेन करा. जर्नी अशी फार अवघड नसणार आहे. मग तू कसा प्रकारे अभ्यास केला जवळ ट्युशन एरियामध्ये भाग्यनगरमध्ये होता त्यावेळेस? आता भाग्यनगर शेड्यूल काय राहायचं तुझं डेली? डेली शेड्यूल म्हणलं तरी सकाळचे जेव्हा क्लासेस संपायचे त्याच्यानंतर फार वेळ नसायचा. त्याच्यानंतर आल्यावर थोडा वेळ झोपायचो, त्याच्यानंतर मग जेवायचो. जेवण करून आल्यावर मग अराऊंड 6 वाजता मी अभ्यास करायला बसायचो. 6 वाजता अभ्यास करायला बसल्यावर 2 तास तरी किमान मी अभ्यास करायचो. त्याच्यामध्ये एकदाही मी फोन बघत नव्हतो किंवा इंस्टाग्राम वापरत नव्हतो. त्या 2 तासामध्ये कंटिन्युअस अभ्यास असायचा. त्याच्यानंतर मग थोडासा ब्रेक घेऊन जेवण करून परत येऊन 9 वाजता अभ्यास करायला बसायचो. मग अजून 2-3 तास 12 वाजेपर्यंत तरी किमान अभ्यास करायचो आणि त्याच्यानंतर मग झोपून जायचं. मग परत हाच सायकल रिपीट. तुझे ह्याची बॅच असायची का इव्हिनिंगची? नाही, माझी मॉर्निंगची बॅच असायची. पण तो जो मधला गॅप होता ना त्याच्यामध्ये दुसऱ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा मी थोडासा पार्टिसिपेट करायचो. कसल्या एक्स्ट्रा करिक्युलर? मी कॅशिओचे क्लास होते मला. मी कॅशिओ वाजवायचो. कॅशिओ म्हणजे? पियानो सारखंच असतं. पियानो जसं 2 हाताने वाजवतात तसं कॅशिओ 1 हाताने. अरे वा, तू म्हणजे तुझे एक्स्ट्रा करिक्युलर करत करत नीट क्रॅक केली. हो. त्याला जास्त टाइम देत नसशील, किती द्यायचा आहे? तरी दिवसातून 1 तास. मस्त आहे. तुझं काय असायचं शेड्यूल, दिवसाचा शेड्यूल? शेड्यूल म्हणला तर सकाळी 7 ते 1ची क्लास असायची. मग घरी गेल्यानंतर मेस होती. मेसमध्ये जेवण करून 3 वाजेपर्यंत अभ्यासासाठी बसायचं. मग 3 ते 6 कंटिन्यू. इथं भाग्यनगरमध्येच होता का? हां, भाग्यनगर, शास्त्रीनगर, तेच तिथं. तर 3 ते 6 जे शिकवलेत रोजचा करायचं. नंतर मग ब्रेक घ्यायचं, थोडा घरच्यांशी पालकांशी बोलायचं, फ्रेश व्हायचं आणि मग जेवणानंतर बसायचं अभ्यासासाठी 11 वाजेपर्यंत. असे टेस्ट सिरीजमध्ये स्कोर काय आहे तुझा? टेस्ट सिरीज अशी नीटच्या प्रिपरेशनमध्ये खूप महत्त्वाची असते. आणि टेस्ट सिरीजचा स्कोर म्हटलं तर हे खूप अप्स अँड डाऊनचं असते. जसा IIB-मध्ये प्री फायनल राऊंड, फायनल राऊंड्स असते. तर स्टार्टिंगमध्ये प्री फायनल राऊंड म्हणजे बोर्डच्या एक्झामच्या पहिले. तर प्री फायनल राऊंड्समध्ये मला 550, 600, पण खूप 500 ते 550च्या रेंजमध्ये खूप असायचे. तर त्याच्यामुळे डिमोटिवेशन व्हायची. पण त्याच्यामुळे मी हे खचलो नव्हतं. मग जे बोर्डची प्रिपरेशन झाली, खूप मुलं काय करते, बोर्डच्या प्रिपरेशनला गेल्यानंतर तिथं म्हणजे अभ्यास सोडून देतात. तेच मोठी चूक असते. तू फर्स्ट अटेम्प्ट मध्ये केला? हां, फर्स्ट अटेम्प्ट आहे. 657 फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. अरे वा, चांगले पडले तुला. भाग्यनगरमध्ये एका मुलीला विचारलं की, म्हणजे ती टॉपर आहे क्लासमधली, तिला विचारलं की नीट दिलं नाही, तिला विचारलं अजून तू म्हणजे टॉपरमध्ये ऑर्डिनरी विद्यार्थ्यामध्ये काय फरक आहे? तर ती म्हणली की आम्ही कन्सिस्टंट राहतो, आम्ही आळस करत नाहीत कुठल्याच गोष्टीचा. तर तुला याच्यावर काय वाटतंय? हां, नीटच्या प्रिपरेशनमध्ये कन्सिस्टन्सी हे खूप महत्त्वाची असते. कन्सिस्टन्सी म्हणजे आपल्यासोबत इमानदारीनं राहिले पाहिजे. आपण स्वतःसोबत किती इमानदार असतो ते महत्त्वाचं असते. कारण किती अभ्यास करतो मुलं काय करते, म्हणजे आपल्या स्वतःला मनाला सांगते मी अभ्यास केलो, पण ते करत नाहीत अशी. तर म्हणजे हे करून घेतात असे. समजलं मला वाटतं की विद्यार्थ्यांनी जेवढे पण नीट ॲस्पिरंट आहेत त्यांनी नीट ॲस्पिरंट असताना सेल्फिश बनणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यावर तुला काय वाटतंय? सेल्फिश? हां, सेल्फिश फ्रेंड सर्कल तर म्हणजे नकोच. कारण इकडे तिकडे टाईमपास खूप होते आणि टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असते नीटच्या प्रिपरेशनमध्ये. पूर्ण दिवस आपल्याला मॅनेज करून चालावे लागते. आणि सेल्फिश म्हणला तरी चालते. सेल्फिश सिलेक्शन एक खूप महत्त्वाचं आहे. तुझं काय मत आहे याच्यावर? सेल्फिश तरी मी नाही म्हणणार की एवढं सेल्फिश होऊनच जगा 11-12चे जितके दिवस आहेत. मित्र पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. आता तुम्ही कसे मित्र बनवता त्याच्यावरती डिपेंड करतं की तुमची जर्नी कशी असेल. जर तुमचे मित्र अभ्यास करणारे असतील किंवा तुमच्यासोबत
तुम्हाला मोटिवेट करणारे असतील अभ्यास करण्यासाठी, तर डेफिनेटली तसे मित्र बनवलं तर कधी पण एकटं राहण्यापेक्षा बेटरच आहे. मला असं वाटतं की तुम्ही चूज करा तुम्हाला मित्र कसे पाहिजेत. तुमची जर्नी फार अशी सोपी जाईल. हो ते आहे. काय काय विद्यार्थी नीटमध्ये कमी मार्क आल्यानंतर डिमोटिवेट होतात, नंतर त्यांचा मनोबल खूप जास्त कमी होतो. अशा विद्यार्थ्यांना तू काय मेसेज देणार की तू पण रिपीटरच आहे? हो, मी ज्या दिवशी मी फर्स्ट टाइम नीटची एक्झाम देऊन आलो होतो, त्या दिवशी एक्झाम दिल्यावर मला खूप रिलीफ वाटला होता. खूप रिलीफ म्हणजे असं मला माहित होतं की एक्झाम खराब गेली आहे, पण तो एक स्ट्रेस फ्री झाल्यासारखं वाटतं ना, की आपण इतक्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी फार दिवस रात्र टेन्शन घेऊन बसलेलो असतो, ती एक एक्झाम होती, ती एक्झाम झाली. पण थोड्या वेळानंतर जेव्हा रिअलायझेशन झालं की आता एक्झाम खरंच खराब गेली आहे आपली, त्याच्यानंतर मग थोडंसं रडलो, आईवडिलांना बोललो की नाही गया अच्छा, चांगलं नाही झालं, पुढं काय करायचं ह्याच्यावरती बोलणं झालं आणि डिसाईड केलं की मग ड्रॉप घ्यायचं आहे. पण जितके पण मी स्टुडंट्स बघितले त्यांना फार डिमोटिवेशन झाल्यासारखं होतं की आता ड्रॉप घेतलं आहे मी, आता मला लोक काय बोलणार. जितके पण स्टुडंट्सला मी बघितले किंवा इवन मला या गोष्टीचं टेन्शन नव्हतं कधीच की मला कमी मार्क आल्यावर माझ्या घरचे काय बोलणार किंवा मला आतून कसं वाटेल. पण मला या गोष्टीचं टेन्शन वाटायचं की बाहेरचे लोक काय बोलतील किंवा बाहेरचे लोक मला कसं परसिव्ह करतील. त्यांना असं वाटेल की हा मुलगा तर ढच आहे, ह्याच्या आईवडिलांनी ह्याला काही शिकवलंच नाही. माझ्या आईवडिलांवरती त्यांचं एक डिफरंट ओपिनियन बनेल. पण तसं होत नाही आणि जे लोक असं डिफरंट ओपिनियन बनवतात ते लोक मॅटरच करत नाहीत. म्हणून बाहेरच्या लोकांचं कधीच टेन्शन घेऊ नका. तुमच्या घरचे तुम्हाला काय बोलतात, तुमचे मित्र तुम्हाला काय बोलतात, इवन या गोष्टीचं सुद्धा टेन्शन घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे तुम्ही मेहनत केली होती नव्हती केली, तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुढं काय करणार आहेत, त्या गोष्टीवरती फोकस करा आणि ड्रॉप घ्या किंवा मग डिफरंट फील्डसुद्धा चूज करू शकता. आता तुम्हाला जिद्दच असेल की मेडिकल करायचं आहे, मग तुम्ही डेफिनेटली मेडिकल फील्डमध्ये येणारच. सो देर इज नो ऑब्स्ट्रक्शन दॅट विल कम अक्रॉस यू. तो करत राहा. अरे वा, मस्त बोलतोय तू. काय करते तुझे वडील, काय करते? माझे पप्पा सिनियर प्रोफेसर आहेत. कुठल्या कॉलेजमध्ये? युनिव्हर्सिटीमध्ये सिनियर प्रोफेसर. युनिव्हर्सिटीमध्ये नाही, कॉलेजमध्ये होते. बलभीम बीडचा कॉलेज होता ॲक्च्युली, बलभीम कॉलेज. तिथे माझे पप्पा सिनियर प्रोफेसर होते. मस्त बोलतोय तू. तर आता कॉलेजची लाईफ कशी आहे तुझी GMC नांदेडची? तू याच्यावर काय बोलणार आहे का? बोल, त्याकडे दे जरा, बोलून दे त्याला. आपण नीट नंतर आपण क्वालिफाय केलो, त्याच्यानंतर आपल्याला खूप एक्सपेक्टेशन असते. जसा यावर्षी खूप हे झाला अलग, जसं 650+ मार्क घेऊन कॉलेज आपल्याला वाटते मुंबई पुणे अशी कॉलेज मिळणार, पण यावेळी अलग झाला. पण तरी जी नांदेड GMC आहे ती अकॅडमिकली खूप चांगली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप चांगलं आहे आणि फ्रेंड्स असतात जसे आत्तापर्यंत मी बनवलो ते पण खूप चांगला एक्सपिरियन्स आहे माझा. तुझा GMC नांदेड सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिलाय? ज्या दिवशी पहिल्यांदा माझे घरचे मला इथे सोडून गेले होते तेव्हा आता घरचे सोडून गेले म्हणजे आता मी इथेच रूम केली, कारण की इथे नांदेडमध्ये परत जाऊन इथे येणं म्हणजे थोडंसं हेफ्टीच व्हायचं. कारण की 1 तासाचं ट्रॅव्हलिंग, कॉलेजला येण्यासाठीच 1 तास लागायचा आणि मग परत कॉलेजमधून थकून तिथे जायचं. तर थोडंसं कॉलेज लाईफ मध्येच राहिलेलं बरे. हॉस्टेल? हां, ऑफकोर्स कॉलेज लाईफमध्ये जेव्हा तुम्ही रूम करून राहता, आता सध्या फर्स्ट इयरला तर हॉस्टेल नाही आहे, पण जेव्हा तुम्ही इथे बाहेरच्या हॉस्टेलमध्ये जेव्हा तुम्ही राहता तेव्हा तुम्हाला रिअल लाईफ कळते. नवीन नवीन मित्र भेटतात, एन्जॉय करायला फार भेटतं इथे. अभ्यास पण असतो, असं नाही की अभ्यास नसतो. 11th-12th जेवढं 11th-12th जेवढं टेन्शन असतं तेवढं टेन्शन तरी डेफिनेटली इथे नसतं, पण अभ्यास डेफिनेटली जास्त असतो. पण कॉलेज लाईफ अशी असते की तुम्ही अभ्यास करताच, तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन एक्झामच्या 2 दिवसाआधी येतं. तुम्ही एक्झामच्या 2 दिवसाआधी 12-12 तास 18-18 तास अभ्यास करता आणि कसं तरी एक्झाममध्ये पास होताच. त्याचं टेन्शन घेत नाही कोणी असं सहसा. आणि कॉलेज लाईफमध्ये एन्जॉय करा
आता आम्ही तर 2 महिने झालो तर आम्ही काय सांगणार, पण आम्ही जितके पण इथं राहिलोत, आम्ही काळेश्वरला जाणं किंवा आता जे नवीन लोक आलेत ना नांदेडमध्ये या कॉलेजमध्ये, त्यांना नांदेडबद्दल जास्त माहीत नाही. आता त्याला नांदेडमध्ये गुरुद्वाराला घेऊन जाणं, काळेश्वरला घेऊन जाणं, मंदिरात घेऊन जाणं दुसऱ्या दुसऱ्या, हे सगळं त्यांना फिरवणं नांदेड, हे एक एन्जॉयबल पार्ट होता फार नवीन मित्र बनवण्याचा या तू कॉलेजमध्ये. नांदेडकरच आहे का? हां, नांदेडकर. हो. मग तू विद्यार्थ्यांसाठी मसीहा असशील तुझ्या क्लासमेटसाठी. गाईड म्हणून चांगलं आहे ते एक. हां, त्यांना मग काही विचारायचं असेल की हे कुठे भेटतं, हे कुठे भेटतं, तर मग मीच सांगत असतो की इथे इथे जा, इथं स्वस्त भेटेल, इथे महाग भेटेल, इथे जाऊ नका. मग आता माझ्या पण ओळखीचे बरेच शॉपकीपर असतात, तर इथे जा, ह्यांना माझं नाव सांग, हे तुला स्वस्तात देतील. चांगलं आहे, मस्त आहे. आता कॉलेज लाईफ मध्ये कुठल्या कुठल्या आता जस्ट चालू झालं तुमचं कॉलेज? हां, आमच्यामध्ये थोडंसं ते इश्यू झाला होता, त्याच्यामुळे ऑक्टोबर पासूनच आमचं कॉलेज सुरू झालं. तर नीट ऍस्पिरंट असताना अशी सगळ्यात मोठी चूक कुठली केली तू? आई वडिलांचं ऐकलं नव्हतं मी जेव्हा ऐकायला पाहिजे होतं. तुमचे आई वडील तुमच्या भल्यासाठीच बोलतात जे बोलतात. तुम्हाला ते जे पण सांगतात ते ऐकायला पाहिजे. कधी कधी ओव्हर द टॉप जातात आई वडील. त्यांचे एक्सपेक्टेशन्स असतात काही, ते जाणून बुजून नव्हे तरी चुकून त्यांच्याकडून तुमच्यावरती लादल्या जातात. आय अंडरस्टँड इट व्हेरी वेल. पण तरी पण असं ट्राय करा, तुमच्या पण आईवडिलांना समजून घ्यायचं ट्राय करा आणि त्यांचं ऐका जेवढं होईल तेवढं. तुमची जर्नी स्मूथच राहणार. तू कुठली चूक केली नीट ऍस्पिरंट असताना? चूक तसं असा मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्वालिफाईड झालो. अरे वा. पण चूक मनाची असली तर आता जे करतात मुलं नॉर्मली, जशी चालू झाली नीटची जर्नी, तसे बायोसाठी पण नोट्स बनवणे आणि अलग अलग प्रकारचे सोर्सेस वापरणे क्वेश्चन सॉल्व करायसाठी, जे म्हणजे बायोसाठी तरी ॲटलिस्ट नेसेसरी नसते. कारण आपल्याला NCERT सोबत स्टिक राहावं लागते, पूर्ण लाईन टू लाईन NCERT करावं लागते, त्यासाठी नोट्स बनवायची काही गरज नसते. हां, हे चूक करते मी पण. सुरुवातीला केलं होतं पण नंतर मला कळालं. मस्त आहे. आता नीट ऍस्पिरंटला काय ॲडवाइस देणार आहे तू? हाऊ टू क्रॅक नीट? आता जशी नीट 2025 जवळ आली आहेत, तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे टेस्ट सिरीज. आत्ता सध्याच्या सिच्युएशननुसार टेस्ट सिरीज जेवढे जास्त होऊ शकते तेवढे जास्त द्यायला पाहिजे. आणि मार्क कमी आले म्हणून त्याच्यासोबत हे डिप्रेशनमध्ये न जाण्यापेक्षा काही चूक केलो ना आम्ही आणि त्याच्यापासून काय शिकत आहोत, काही शिकायला मिळते, नवीन नवीन क्वेश्चन, नवीन नवीन वस्तू, ते करायला पाहिजे. आणि जे आपण मिस्टेक केलो त्याच्यासाठी एक सेपरेट नोटबुक बनवू शकते, या फिर जे क्वेश्चन चुकलेत त्याला हायलाईट करून परत परत रिवाईज करणे. KEM मुंबईच्या एका मुलीसोबत पॉडकास्ट केला मी, तर ती मला सांगत होती की जे क्वेश्चन चुकलेले आहेत आपले, ते क्वेश्चन खूप महत्त्वाचे असतात. ते क्वेश्चनपासून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. तर याच्यावर तुझं काय मत आहे आणि हाऊ टू क्रॅक नीट त्या गोष्टी सांग. तर मी तर रिपीटर असल्यामुळं मी तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये फार चुका केल्यात ऑफकोर्स. तर त्याच्यामध्ये मी ही एक मोठी चूक केली होती की जे क्वेश्चन माझे चुकत होते ते क्वेश्चनकडे मी जास्त लक्षच नाही दिलं. टेस्ट सिरीजमध्ये पण मी जास्त लक्ष नाही दिलं. मी टेस्ट सिरीज दिल्या नव्हत्या बऱ्याच, किंवा मध्ये मध्ये टेस्ट सिरीज दिल्या, बोर्ड्सच्या आधीच्या टेस्ट सिरीज दिल्या, त्याच्यानंतरच्या टेस्ट सिरीज दिल्या नाही, काही बंक केल्या, काही. आता असतं फर्स्ट टाईम असल्यामुळं काही कळत नाही काय करावं. पण ऑफकोर्स जे क्वेश्चन तुमचे चुकतात ते क्वेश्चन तुम्हाला रिपीट बघायलाच पाहिजे. कारण की काय माहीत, जे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करताय, जे तुमचं क्वेश्चन चुकले तोच क्वेश्चन जर स्ट्रेटअप उठून नीटमध्ये आला तर. त्याच्यामुळे जे क्वेश्चन चुकत आहेत ते क्वेश्चन तुम्हाला बघायलाच पाहिजे. आणि ओव्हरऑल नीट क्रॅक करायचं म्हणजे असं काही फार अवघड नाही आहे. फक्त आपल्याला कळत नाही की स्टार्टिंगमध्ये करायला काय पाहिजे. त्याच्यामुळे थोडासा एक अवघड फेज येतो आपल्या जर्नीमध्ये. टीचर्सला बोलत राहा, टीचरशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, तुमची प्रोग्रेस वीकली चेक करत राहा. जेव्हा पण एखादी टेस्ट होते ती टेस्ट ॲनालाइज करा. ती टेस्ट ॲनालाइज केल्यानंतर जे पण चुकले ते एकदा टीचर्सला विचारा, ते क्वेश्चन्स पुन्हा सॉल्व करा. आणि असंच जर तुम्ही कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी ठेवून जर हे 2 वर्षासाठी केलं तर नीट इज व्हेरी इझी. हे बरेच लोक करत नाही, त्याच्यामुळे नीट फार अवघड आहे असं एक नरेशन झालं आहे. पण तसं नाही आहे. कन्सिस्टन्सी मेंटेन केल्यावर कोणतीच एक्झाम तुम्हाला हार्ड जाणार नाही. नीटच काय, JEE पण अशी कोणतीच एक्झाम तुम्हाला हार्ड जाणार नाही. थँक्यू सो मच तुम्ही पॉडकास्ट दिल्याबद्दल. आणि Thank you. विद्यार्थ्यांचा पण फायदा होईल या पॉडकास्ट झाल्यानंतर. थँक्यू सो मच.
काय नाव म्हणलं तुझं? गजेंद्र चव्हाण. गजेंद्र तुषार चौधरी. तुषार. थँक्यू सो